स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज पुन्हा आम्ही चाललेलो आहेत पेपरला, पण सकाळी निघताना मी काही ब्लॉग चालू केला नव्हता। ब्लॉग करायला सकाळी सकाळी वेळच भेटत नाही, त्यामुळे मी सध्या मिनी ब्लॉग करत आहे। आता आम्ही थांबलेलो आहोत बस स्टँडला। सकाळी 8:30 वाजल्यापासून आम्ही आलेलो होतो बस स्टँडला, पण बसच नव्हती। शेवटी एक बस आली 9:30ला, त्यातही खूप गर्दी होती, तरीसुद्धा आम्हाला जावंच लागलं। बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे मला जागाच नव्हती बसायला, त्यामुळे उभंच राहावं लागलं। मी पेपरला गेल्यानंतर संघर्ष पप्पा त्यांचे काम वगैरे आवरतात आणि पुन्हा मला घ्यायला येतात। घरी येताना आम्ही बाजारामध्ये थोडंसं थांबलो दुकानाचं सामान घेण्यासाठी। सामान घेऊन झाल्यानंतर मुलांसाठी केळी घेतली, त्यानंतर आम्ही घरी आलो। घरी आल्यानंतर केळी पाहून मुलं खुश झाले। त्यानंतर आम्ही जेवण केलं। जेवण झाल्यानंतर मी धुतले कपड्यांची बकेट मला संघर्ष पप्पांनी टेरेसवर नेऊन दिली। माझा पाय दुखत होता, कारण मी सकाळी येताना आणि जाताना सुद्धा बसमध्ये उभीच होते। बसमध्ये आज खूप गर्दी होती, त्यामुळे माझ्या पायाला सूज आली होती। त्यानंतर मुलं गेले फिरायला। मुलं फिरून आल्यानंतर मी त्यांच्यासाठी बनवला बनाना शेक। बनाना शेक मुलांना खूप आवडला। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।